तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। नमस्कार, मी अविनाश जोशी, समर्थ लेखणी यूट्यूब चॅनल। आपल्या समोर जे बसलेले आहेत माननीय, ते आहेत दत्तपेठ तरुण मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक। यावर्षी त्यांनी गणपती उत्सवामध्ये महाराष्ट्रातील लोककला हा आरस म्हणून करमाळा वासियांसाठी उघडण्यात आलेला आहे। तर ते त्या आरसाबद्दल आपल्याला आणि दत्तपेठ तरुण मंडळातर्फे केलेले कार्य याबद्दल नागरिकांना काय सांगताय ते आपण ऐकूया। नमस्कार, मी अभय महाजन, दत्तपेठ तरुण मंडळ, दत्तपेठ करमाळा। दत्तपेठ तरुण मंडळ दरवर्षी लोप पावत चाललेल्या कलांना जिवंत आरसाद्वारे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे। आज महाराष्ट्रातील बहुसंख्य कला ह्या लोप पावत चाललेल्या आहेत। भाषेवरनं वाद चालू आहे, तर ते कसे काय याच एक जिवंत विदारक दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। वासुदेव असू द्या, पिंगळा असू द्या, या ज्या जुने कलाकारांचे जुने कला आहेत, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ह्या चालत आलेल्या कला आहेत, ह्या लोक पावत चालल्या होत्या। आणि लोकमान्य टिळकांनी जो आदर्श लागून हा गणेशोत्सव मंडळ साजरा करण्याचं ठरवले, त्याला कुठंतरी गावबोट लागण्याचं काम आत्ताच्या काळात होत होतं। त्याला आम्ही गेले 10 ते 12 वर्ष झाले पूर्णपणे आम्ही सगळं बंद करून जे जिवंत आरस आपल्या इथे पवार आहेत, ते पुणे येथे असतात, ते आम्हाला दरवर्षी आरस एकदम उत्तम करून देतात। आणि तो लोककलेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असतो। दरवर्षी भरभरून प्रतिसाद असतो की अक्षरशः आमच्या मंडळाच्या आरसाला इतकी गर्दी असते की उभारायला जागा नसती काय। आणि आमचे उपक्रम असे असतात, दहीहंडी असते, दिंडी असते, रामनवमी उत्सव असतो, त्या दत्त जयंती असते, असे सार्वजनिक उत्सव आमच्या मंडळाद्वारे साजरे केले जातात व गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते, त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवल्या जातात। अशा प्रकारे सामाजिक उपक्रम वर्षभर चालवले जातात। नमस्कार, धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। शब्दांच्या सागरात तळग बसते रे, प्रत्येक मनोभाव ती ओळखते, तुमच्या माझ्या सत्यालाच संजीवनी दे।